हाय हॅलो नमस्कार. मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर थंबनेल पाहून तुम्हा सर्वांना समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते. तर हो, यूट्यूबचं माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि मला फर्स्ट पेमेंट येण्यासाठी किती दिवस लागले, किती दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं, मला काय काय अडचणी आल्या, मी काय चुका केल्या, हे सर्व मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की एकदा तरी हा व्हिडिओ बनवावा आणि मी देखील हे स्वप्न पाहिलं होतं आणि तो योग देखील आला आणि मी खूप हॅप्पी आहे. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की कमीत कमी $100 पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला यूट्यूबकडनं पेमेंट येत नाही. $100 किंवा त्यापेक्षा अधिक पाहिजे तेव्हाच यूट्यूब आपल्याला पेमेंट पाठवतं. आता मी तुम्हाला सांगते मी चॅनल कसं ओपन केलं. तर म्हणजे यूट्यूबकडे येण्याचं तसं माझं काही मी असं ठरवलं नव्हतं. माझं स्वप्न वेगळंच होतं. मला गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची माझी खूप इच्छा होती आणि त्यासाठी मी खूप अभ्यास केला आणि जेव्हा 2022 जुलै 2022मध्ये माझी डिलिव्हरी झाली ना, तेव्हा मी माहेरी गेले होते आणि माझं असंही मला नुसतं असं बसायला, झोपायला, गप्पा मारायला आवडत नाही. तर माझ्याकडे त्यावेळेस खूप वेळ होता, कारण माहेरी म्हटल्यावर आई सर्वच करते. आपल्याला काहीच काम नसतं, फक्त बाळ बघायचं आणि आराम करायचा. तर त्यामध्ये तेव्हा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले आणि मला पण वाटलं की लोक व्हिडिओ बनवतात आणि त्यांची पण मेमरी सेव्ह होते. आणि कसं आहे, मला पण खूप फोटोज वगैरे काढण्याची, ते सेव्ह करण्याची हौस आहे. आणि कसं होतं, आपल्या मोबाईलमध्ये आपण जास्त दिवस डाटा सेव्ह नाही करू शकत. मोबाईल बिघडला तर तो जाऊ पण शकतो. त्यामुळे म्हटलं चला आपण पण बनवूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजून पण जाऊन बघा. सुरुवातीला माझे सर्व व्हिडिओ माझे छोट्या बाळाचेच होते, कारण मला ते खूप आवडतं, म्हणजे अशा मेमरी सेव्ह करून ठेवायला. तर तेव्हा मी असंच चॅनल ओपन केला होता आणि सुरुवातीला माझ्या म्हणजे आय थिंक ऑगस्टमध्ये मी चॅनल क्रिएट केलेलं आहे आणि सुरुवातीला बऱ्यापैकी माझ्या चॅनलवरती व्ह्यूज आले. तर जे लाँग व्हिडिओ आहेत ना, सुरुवातीचे 2-3च माझे व्हायरल गेले होते आणि सुरुवातीच्या 5-6 महिन्यामध्ये जवळजवळ 3,000+ वॉच टाईम माझा कंप्लीट झाला होता आणि सबस्क्रायबर तर 3-4 महिन्यामध्येच पूर्ण झाले होते 1,000 आणि पूर्ण होत आलं होतं क्रायटेरिया. पण काय झालं, मध्येच ॲड आली तलाठी भरतीची 2023मध्ये. तर मी काय केलं, मग व्हिडिओ टाकायचं बंद केलं. 3-4 महिने गॅप घेतला आणि चांगले व्ह्यूज येत होते, पण मी अचानक व्हिडिओ टाकायचे बंद केल्यामुळे पुन्हा थोडेसे व्ह्यूज डाऊन झाले आणि पुन्हा 2024मध्ये काय झालं, शॉर्ट व्हिडिओ पण खूप व्हायरल झाले माझे. जवळजवळ 8 मिलियन+ व्ह्यूज आले होते. फक्त 2 मिलियन कंप्लीट करायचे राहिले होते आणि त्यावेळेस काय झालं, माझं एक्साईजमध्ये पण रिटर्न एक्झाम क्लिअर झाले आणि मग मी फिजिकलसाठी क्वालिफाय झाले होते. त्यावेळेस मी बाहेर होते 2-3 महिने. तेव्हा पण मी असंच केलं, व्हिडिओ टाकायचे बंद केले. तर पुन्हा माझे व्ह्यूज डाऊन झाले. तर मग 2 वेळेस असं झालं, नाही तर मला एवढा दिवस नसतं लागलं, माझं चॅनल खूप लवकर मॉनिटाईज झालं असतं. मग नंतर ते झालं. जेव्हा एक्साईजचं फिजिकलसाठी मी बाहेर होते ना, तेव्हा इतकी जीव लावून मेहनत घेतली ना मी, खूप म्हणजे खूपच मेहनत घेतली आणि 80 मार्काचं फिजिकल होतं. तर त्यामध्ये मला अकॅडमीमध्ये 65पर्यंत मी जात होते आणि तेवढे जर मी मार्क्स घेतले असते ना, तर ते माझं 100% माझं काम होणार होतं. मला खूप कॉन्फिडन्स होता की आता माझं 100% होईल, कारण मी मेहनत पण तेवढीच घेतली होती. आणि काय झालं, अचानक जेव्हा माझं फिजिकल होतं ना, तेव्हा माझं आधी 8 दिवस मी अकॅडमीमध्ये काय केलं, मी पावभाजी खाल्ली होती. तर थोडं फूड पॉइझनिंग झालं होतं, इतकं पोट दुखत होतं, म्हणजे मग मी जेवणच नव्हती करत त्यावेळेस. तर थोडंसं विकनेस पण आला होता आणि मला इकडं 65 मार्क्स पडायचे, 60-65 आरामात पडायचे. पण तिथं काय झालं, आणि तिथं मला 51 मार्क्स पडले. तर थोड्यावरनं ते देखील झालं माझं, म्हणजे मेरिटमध्ये आले तिथे पण. पुन्हा रिटर्न प्लस फिजिकलची मेरिट लिस्ट लागली आणि त्यामध्ये पुन्हा थोड्याशा मार्क्सवरनं माझं राहून गेलं. म्हटलं चला आता आपण इकडे इतका अभ्यास केला आहे, इतकी मेहनत घेतली, तरी 2 वेळेस असं झालं. तर म्हटलं चला आता यूट्यूबकडे थोडंसं लक्ष देऊया. मग मी पुन्हा काय तिकडनं आले ना, मग मी पुन्हा काय केलं, यूट्यूबवर चांगलं काम करायला सुरुवात केली. तरी पण मला एवढा वेळ नाही भेटत, म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकणं वगैरे काही शक्य होत नाही मला. पण जसं मिळेल तसं मी टाकत असते. तर मी पुन्हा यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं कंटिन्यू केलं आणि थोड्या दिवसात पुन्हा चॅनलवरती व्ह्यूज यायला लागले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं. खरंच यूट्यूब खूप छान प्लॅटफॉर्म आहे, पण हे मात्र खरी आहे, सुरुवातीला खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणावं तितकं सोपं नाही आहे आणि अशक्य पण काहीच नाही आहे. पण फक्त मेहनत घेण्याची आपल्यामध्ये तयारी पाहिजे. सुरुवातीला जर आपल्याला सर्व काही फुकट मिळत गेलं ना, तर त्याची व्हॅल्यू आपल्याला राहत नाही. जेवढं जास्त आपण स्ट्रगल करू ना, तेवढं जास्त आपल्याला त्यातून शिकायला भेटतं, अनुभव येतात आणि खऱ्या अर्थाने त्यातूनच खरा माणूस घडतो. माझ्या बाबतीत देखील हेच झालेलं आहे.
मी माझ्या लाईफमध्ये आणि यूट्यूबच्या जर्नीमध्ये खूप चढउतार बघितलेले आहेत आणि त्यातूनच मला खूप काही शिकायला भेटलेलं आहे. आपण जेवढी मेहनत घेतो ना, तर शेवटी एक ना एक दिवस नक्की यश भेटतंच, यात काही शंकाच नाही. हे मात्र खरं आहे की या जर्नीमध्ये आपल्याला घरच्यांचा पाठिंबा असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि माझ्या बाबतीत नेमकं तेच झालं. आत्तापर्यंत माझ्या आईवडिलांनी, माझ्या भाऊने मला कधीच कुठल्या गोष्टीला विरोध केलेला नाही आणि लग्नानंतर माझे सासरकडचे म्हणजे माझे सासूबाई असतील, माझे मिस्टर असतील, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. माझी मोठी सक्सेस मिळवण्यासाठी स्वतःची मेहनत, कष्ट, घरच्यांची साथ आणि देवाचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल ना, तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. यश नक्कीच मिळते आणि मी देखील खूप कष्ट घेतलेले आहेत. घरातली कामे, लहान मुलं बघून व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, टायटल, टॅग, थंबनेल बनवणं, नंतर तो अपलोड करणं, म्हणजे जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाही आहे. खूप वेळ लागतो या गोष्टीला. एका व्हिडिओ मागे खूप मेहनत असते आणि फायनली 8-9 वर्षानंतर पुन्हा एकदा मला पेमेंट मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे. जेव्हा स्वतःची कमाई भेटते ना, तर त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. म्हणजे भलेही आपला नवरा आपल्याला कसलीही कमी पडू देत नसेल, सर्व आपली हौस पुरवत असेल, लाड करत असेल, परंतु जेव्हा आपण स्वतःच्या पैशाने काही गोष्टी खरेदी करतो ना, जेव्हा स्वतःचा पैसा आपण कमवतो ना, भलेही तो थोडा असेल, खूप नसेल, पण त्याचा आनंद खूप काही वेगळाच असतो. तो शब्दामध्ये नाही सांगू शकत मी. आणि तुमच्यापैकी जे कोणी नवीन यूट्यूबर्स असतील ना, त्यांना देखील लवकर त्यांचं फर्स्ट पेमेंट मिळो, तुमचं देखील चॅनल लवकर मॉनिटाईज हो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. कारण आपल्यापैकी बऱ्याच बायका अशा असतात ना, म्हणजे त्यांना जॉब करायची खूप इच्छा असते, परंतु लग्नानंतर ते शक्य होत नाही किंवा बाळ असतं, ते बघायला कोणी नसतं. आपली इच्छा असून आपण जॉब करू शकत नाही, त्यामुळे आपलं ते स्वप्न अपूर्णच राहतं. तर तुमच्यापैकी जर कुणाला नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल, परंतु काही सुचत नसेल, काही म्हणजे कसं चालू करावं वगैरे, काही अडचण येत असेल ना, तर तुम्ही नक्की कमेंट करा. मला जेवढं शक्य होईल ना तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जवळजवळ माझं चॅनल ओपन करून 2.5 वर्षानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यानंतर माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. यूट्यूब काय करतं, 21 ते 25 तारखेच्या दरम्यान आपलं पेमेंट रिलीज करतं आणि त्यानंतर ते आपल्या ॲडसेस अकाउंटमध्ये जमा होतं. त्यानंतर ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं. पण फर्स्ट पेमेंटच्या वेळेस काय झालं, मला मेल आला होता की 21 तारखेलाच की तुमचं पेमेंट रिलीज झालेलं आहे म्हणून. आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी मला बँकेतून कॉल आला की KYC करा आणि पॅन कार्ड अपडेट करा. पण त्यावेळेस काय झालं, पितृपक्ष चालू होतं आणि खूप पाऊस होता आणि माझं अकाउंट आहे ना माझ्या माहेरी होतं. त्यामुळे तिकडं इतका महापूर आला होता ना, तर जाणं शक्यच नव्हतं. म्हणजे 2 दिवस मी गेलीच नाही. पुन्हा त्या सरांचा कॉल आला की जर तुम्ही KYC केलं नाही ना आणि पॅन कार्ड अपडेट केलं नाही ना, तर तुमचं पेमेंट रिटर्न जाईल म्हणून. तर मी त्या सरांना रिक्वेस्ट केली की सर खूप पाऊस आहे, मी नाही जाऊ शकत. सर पण खूप चांगले होते. ते म्हटले ठीक आहे. मग त्यांनी माझी अडचण समजून घेतली आणि मग त्यांनी मला बँकेचा एक मेल ID दिला आणि ते मग बोलले की तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचा फोटो मला मेल करा, मी स्वतः करून घेतो. पण ते सर हो म्हटले होते, पण तरी पण असं वाटतं ना की होईल की नाही म्हणून. मला पण टेन्शन आलं होतं. मग पाऊस कमी झाला आणि दुसऱ्या दिवशी मी आणि माझे मिस्टर तिकडे गेलो माझ्या माहेरी आणि मग ते KYC वगैरे केलं. त्यावेळेस ते मॅडम बोलले होते की मला, तर त्या बोलले होते की सरांचा फोन आला तर म्हणून KYC वगैरे करून घ्यायला. म्हणजे खरंच जर अडचण असेल ना, तर नक्की आपल्याला कुणी मदत करतंच. मग ते एक दिवस सुट्टी होती मला असं वाटते आणि मग दसऱ्या दिवशी मला बँकेकडनं मेसेज आला की पैसे जमा झाल्याचं. तर मी खूप खुश झाले होते. असं वाटत होतं नक्की कोणाला अगोदर सांगावं. म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. ते पण जाम खुश होते. नंतर माझ्या मुलीला, माझ्या आईवडिलांना, माझ्या भाऊला, माझ्या सासूला नव्हतं सांगितलं, कारण मी त्यांना आधी म्हटलं होतं यूट्यूबचं मला पेमेंट येणार आहे. पण कसं ना, जुन्या माणसांना एवढं असं वाटत नाही की पैसे नक्की भेटतात का वगैरे. तर मी त्यांना नाही सांगितलं, डायरेक्ट पैसेच काढून आणले आणि मग त्यांच्या हातामध्ये दिले होते. तर त्या देखील खूप खुश झाल्या होत्या. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे जेव्हा आपण चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवतो ना, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं ना, त्याच्यानंतर कमीत कमी $10 पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला यूट्यूब एक ॲडसेन्स पिन पाठवतं. पण माझ्या बाबतीत ते झालंच नाही. मला यूट्यूबकडनं कुठलाही ॲडसेन्स पिन आला नाही आणि मी तर आधी खूप व्हिडिओ बघितले होते की ॲडसेन्स पिन येतो, तो व्हेरीफाय झाल्याच्या नंतरच आपलं पेमेंट येतं. म्हणजे मी पोस्ट म्हटलं पण सारखं विचारायची की माझं आलं का म्हणून आणि माझ्या मिस्टरांना पण सारखं विचारायचे, तुम्ही विचारा, पोस्ट म्हटलं कॉल करा. पण नंतर मी खूप माहिती सर्च केली आणि तेव्हा मला समजलं की ते आता पर्सनमध्ये व्हेरिफिकेशन केलं ना, पुन्हा आपल्या ॲड्रेसवरती कुठलाही पिन यूट्यूब आपल्याला पाठवत नाही. माझ्या बाबतीत तेच झालं. म्हणजे डायरेक्ट तो पिन न येता डायरेक्ट माझं पेमेंटच माझ्या हातामध्ये आलं.
आणि आता फायनली महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता सांगणार आहे माझं फर्स्ट पेमेंट किती आलेलं आहे. तर यूट्यूबचा असा रूल आहे की यूट्यूबचं पेमेंट आपण असं डिरेक्टली सांगू नाही शकत किती आलं आहे ते. तर मी तुम्हाला या साईडला मोबाईलची इमेज लावल, तर तो मी मोबाईल घेऊ शकते इतकं माझं पेमेंट आलेलं आहे. पण हे नक्की सांगते माझं यूट्यूबचं पेमेंट 5 अंकी आहे. तर यावरनं तुम्ही गेस करू शकता. आणि सुरुवातीला प्रत्येक नवीन यूट्यूबर्सचं पेमेंट ह्याच रेंजमध्ये असतं. म्हणजे आत्ता तर सुरुवात झाली आहे, यानंतर हळूहळू होईल ग्रोथ. आणि यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण तुमच्याशिवाय तर हे शक्यच नाही. तुम्ही कुणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा केलं असेल, परंतु तुम्ही पण डिमोटिवेट झाले असेल ना, तर नक्की पुन्हा काम करायला सुरुवात करा. रेग्युलर व्हिडिओ टाकत जा, म्हणजे एक ना एक दिवस तुम्हाला देखील यश नक्की मिळेल. आपला कुठला व्हिडिओ व्हायरल होईल ना, हे आपण असं कन्फर्म सांगू नाही शकत. पण एकच व्हिडिओची गरज असते चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. तर प्लीज तुम्ही जर असं डिमोटिवेट झाला असाल ना, तर नक्की पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. तुमचं देखील चॅनल एक ना एक दिवस नक्की मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला देखील फर्स्ट पेमेंट मिळेल. तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे आपल्यापैकी कुणाचे जर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं असेल ना, तर आपल्याला ॲडसेन्स अकाउंटमध्ये आपलं अकाउंट लिंक करावं लागतं. तर त्यावेळेस आपल्याला बँकेकडनं स्विफ्ट कोड पण घ्यावा लागतो आणि तो पण टाकावा लागतो. आणि अकाउंट लिंक करताना 4-5 वेळेस खात्री करून मगच टाका. म्हणजे काय होतं, एकदा जर चुकलं ना तर खूप ताप होतो. म्हणजे असं नाही की ते आपण दुरुस्त करू नाही शकत, करता येतं, पण तेच खूप मनस्ताप होतो. त्यामुळे व्यवस्थित अगोदर माहिती 4-5 वेळेस चेक करा आणि नंतरच सबमिट करा, म्हणजे आपल्याला पुढे चालून काही मनस्ताप नाही होणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. सर्वांची खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद करते. हीच आनंदाची बातमी मला माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायची होती. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मी चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ टाकत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.